गुंडाविरोधी पथकाने कत्तलीसाठी जाणाऱ्या 4 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून 6 आरोपींविरुद्ध केला गुन्हा दाखल। गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की द्वारका बागवानपुरा परिसरात गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी घेऊन येणार आहे। सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाने द्वारका बागवानपुरा परिसरात सापळा रचून थांबले असता गोपनीय माहितीप्रमाणे पहाटे 5 वाजता अशोक लेलँड कंपनीची दोस्त गाडी या वाहनात 4 गोवंश जातीची जिवंत जनावरे मिळून आली। सदर वाहन चालक शहबाज मुख्तार शेख वय 36 वर्ष याचे ताब्यातून गोवंश जातीची जिवंत 4 जनावरे व 4 चाकी वाहन असा एकूण 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरच्या गोवंश जातीची जनावरे वाहन चालक शहबाज मुख्तार शेख याने साहिल अकील कुरेशी राहणार मसरूड नाशिक कलानगर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ दिंडोरी रोड येथील गोठ्यातून गाडीत भरून आणले होते। ते बागवानपुरा जुने नाशिक येथे नड्या अल्ताफ चौधरी, सालेम अल्ताफ चौधरी, शहनवाज फारुख चौधरी यांच्या दुकानामध्ये कत्तलीसाठी घेऊन जात होता। सदर अशोक लेलँड कंपनीची दोस्त गाडी ही अबू मुदत्सर राहणार बागवानपुरा नाशिक यांच्या मालकीची असल्याने सदर गुन्ह्यात आरोपी म्हणून शहबाज मुख्तार शेख, साहिल अकील कुरेशी, नड्या अल्ताफ चौधरी, सालेम अल्ताफ चौधरी, शहनवाज फारुख चौधरी, अबू मुदत्सर यांचे विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमान्वये भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, गणेश भागवत, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार